बघा म्हातारा माणूस बिचारा वयस्कर आहे, लाईनीमध्ये येतोय, लाईनीत भाडं भरतोय आणि तरुण तांडे मध्येच घुसतात आणि भाडे भरतात. त्यातली ही एक गाडी, एक गाडी निघून गेली. आता पण गाडी मला बनवून गाडी मला काही माहिती नाही आहे. हा स्पॉट. चला बघूया पुढे. आपण उभा आहोत माझीवाड्याला. तुला कृष्णाला इथे रिक्षांची क्यू लागलेली आहे, लाईन लागलेली आहे. आणि बघा रिक्षावाला येतो, पुढे गाडी लावतो, म्हणतो आमचा स्टँड आमचा नाका. सांगा बरं आता रिक्षामध्ये काय करायचं. रिक्षाची मी शूटिंग फोटो केला, त्यानंतर ट्रॉफिक कंट्रोललाही कळवलं. ट्रॉफिक कंट्रोलने आम्ही काही मदत केलेली नाही आहे. आता बघूया आपण RTOला या व्हिडिओ पाठवतो आहे. बघू RTO अधिकारी पाटील मॅडमने सांगितलं होतं असे पुरावा घेऊन यांच्यात कारवाई करू. मग किती कारवाई होती बघूया. चालेल ठीक आहे मॅडम. मी त्या गाड्यांची शूटिंग केले, गाड्यांचे नंबरही शूट केले. हा माझा मोबाईल नंबर आहे मॅडम. काय झालं या माझीवाड्याचं एक रिक्षा स्टँड आहे आणि इथे एवढा लाईन लागल्यात रिक्षाच्या. या लाईनीमध्ये आपण येऊन आपली गाडी पार्क केली भाडा घेण्यासाठी. तर हे गाडीवाले येऊन आडवी गाडी मारून म्हणतात का इथे आमचा स्टँड आहे, भाडा नाही भरायचं. तर माननीय हेमांगी पाटील मॅडम त्याशी तुम्हाला प्रश्न विचारला होता का अशा गाडीच्या तुम्ही कारवाई करणार आहात का. रिक्षाला तुम्ही मला लायसन्स दिलं आहे, बॅच दिलं आहे, परमिट दिलं आहे, मी इन्शुरन्स भरतो, सगळं करत असताना सुद्धा अगर असं होत असेल अशा रिक्षावर तुम्ही काय करणार आहात. हा व्हिडिओ तुम्ही त्याशी म्हणत होता ना, असा पुरावा मला पाठवा, आम्ही कारवाई करतो. हे घ्या, हे गाडी नंबर आहे, हा गाडीवाला आहे, करा यांच्यावरती कारवाई. 24 तासात मला कारवाई हवी आहे.